आता बघूयात राज्यातल्या पाऊस पाण्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। दिल्लीतल्या नव्या संसद भवनात गळती लागल्याचा प्रकार। मुसळधार पावसामुळे संसदेच्या लॉबीमध्ये गळती। संसदेतली गळतीची चौकशी करण्यासाठी सर्वपक्षीय समिती नेमा। काँग्रेस खासदार मणिकम ठाकूर यांची मागणी। काल रात्रीच्या मुसळधार पावसाने राजधानी दिल्ली जलमय। अनेक भागात अजूनही पाणीच पाणी। दिल्लीतल्या सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर। सिंधुदुर्गातल्या दोडामार्गमध्ये गावांना पुराच्या पाण्याचा वेढा। रात्रभर दोडामार्ग तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं। भेडशी पुलावर नदीचं पाणी आल्यानं 2 कार पुराच्या पाण्यात अडकल्या। अकोल्यातल्या मोरणा नदीला पूर। गावातील पीक पाण्याखाली। उगवा ते आगर मार्ग काही काळासाठी बंद। कृष्णा खोऱ्यातल्या कोयनेसह 8 धरणांमध्ये 80% अधिक जलसाठा। तर कोयनेत 85.59 टीएमसी जलसाठा। सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 40 फूट 6 इंचावर। रात्रभरातून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 1 फुटांनी वाढ। जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरूच। गोंदियातील इटियाढोह धरण ओव्हरफ्लो झाल्यानं पाण्याचा विसर्ग सुरू। नदी नाले ओलांडताना नागरिकांनी काळजी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन। गोंदिया जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू। नाशिकमधील गिरणा धरणात केवळ 15.22% जलसाठा शिल्लक। नाशकात पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर।